भरले तसा तो इनिंग संपवून या समय एकदम सा जो कि अगर बात की जाए इस इनिंग के लिए, फिर एक बार इस बार पॉइंट की दिशा में खेला स्ट्रोक, पहला रन तेजी के साथ डायरेक्ट हिट यहां पर, और जब जब डायरेक्ट हिट लगता है तब बल्लेबाज को वापसी का रास्ता करना पड़ता है। पहला विकेट का पतन पहली गेंद के ऊपर, रन आउट। गेंदबाज के हिसाब से पहली गेंद डाली थी जो कि पटकी हुई गेंद थी, ऑफ स्टंप के ऊपर पॉइंट की दिशा में खेला, पहला रन लेना चाहते थे, तेजी के साथ भागे जरूर, लेकिन गेंद इतने तेजी के साथ विकेट के ऊपर आकर लग गई कि काफी दूर रह गए थे, और डायरेक्ट हिट जब लगता है ना तो 90% बल्लेबाज ये आउट हो जाते हैं। वन डाउन के हैसियत से नया बल्लेबाज उमेश, शानदार शुरुआत तो नहीं होगी अगर बात की जाए तो चेतना फाइबर तहसील टीम के लिए। ऐश्वर्या फिर एक बार गेंदबाजी करने के लिए सामना करेंगे उमेश, 6 ओवरों का मुकाबला, फिर एक बार उसी दिशा में वही खिलाड़ी, फिर एक बार रन का खतरा, लेकिन इस बार बाल बचे, निश्चित रूप से वो भी डायरेक्ट हिट होता तो शायद खतरे की घंटी बच सकती थी। अगर बात की जाए एक पहली गेंद के ऊपर आप धक्का खा चुके हैं, लेकिन दूसरे धक्के से आगे निकल कर जाना हर एक बल्लेबाज का, हर एक खिलाड़ी का दायित्व बनता है। और अगर बात की जाए मंगल मूर्ति के खेमे में राहुल जोगाड़िया जो कि कसावट गेंदबाजी के लिए जाना जाता है, उसका सामाजिक होना ये बेहतरीन गेंद नेक्स्ट स्टंप के ऊपर हल्के हाथों से खेल दिया, एक रन मुकम्मल, दूसरे खेल पलटने तेजी के साथ खिलाड़ी दूसरे प्रयास में गेंद को उठाए, मात्र एक ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा, और इस एक रन के साथ अब मात्र रन संख्या जो कि परावर्तित होती है 2 रन 1 विकेट के नुकसान पर। अक्सर तो गेंदबाजों को हमने अक्सर बड़े बड़े मैदानों के ऊपर पिटते हुए देखा है, लेकिन इस मैदान की अगर खासियत बताई जाए तो ज्यादातर मुकाबले में स्कोरिंग के हुए हैं। फुलटा इस बार खेला, शानदार कवर ड्राइव, हाफ कवर ड्राइव का एक कवर की दिशा में 4 रन के लिए पहला बड़ा शॉट इस होनहार बल्लेबाज उमेश के बल्ले से निकलता हुआ, चौके के साथ रन संख्या में तेजी के साथ बढ़ती हुई 6 रन 1 विकेट के नुकसान पर। विकेट पहली गेंद के ऊपर चटका लिया था, लेकिन उसके बाद वापसी करते हुए जो कि बल्लेबाज उमेश, एक चौका इस ओवर की इस गेंद के ऊपर, फिर एक बार मिडल स्टंप के ऊपर, फिर एक बार उसी खिलाड़ी के ओर गेंद को रोका जरूर, लेकिन इस बार थोड़े से दाहिने ओर थे इसलिए तो मारना मुनासिब नहीं समझा, 1 रन तब तक खाते में और जोड़ता हुआ, और इस 1 रन के साथ रन संख्या तब्दील होती हुई 7 रन 1 विकेट के नुकसान पर। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए चेतना फाइबर तहसील टीम मंगल मूर्ति स्कूबा डाइविंग के खिलाफ खेलते हुए अपने प्रारंभिक मुकाबले में। ऐश्वर्या फिर एक बार इस बार बड़ा शॉट लगाने की कोशिश, डीप फाइनल की दिशा में खिलाड़ी वहां पर तैनात, तीसरे सर्कल के अंदर गेंद को जब तक रोका तब तक 1 रन चुराने का पूरा मौका, पहले ओवर का खेल हो चुका है समाप्त, और पहले ओवर की समाप्ति के बाद 8 रन 1 विकेट के नुकसान पर यह है टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए अगर चेतना फाइबर तहसील की शुरुआत की बात की जाए तो। इसलिए तो मैं अक्सर कहा करता हूं तूफानों में पत्तों का इंदला नहीं बनता, और रोने से बिगड़ा हुआ नसीब नहीं बदलता, कोई एक हार से फकीर नहीं बनता तो कोई एक जीत से सिकंदर नहीं कहलाता। जो मैदान के भीतर 100% एफर्ट देगा, 100% अपना दायित्व निभाएगा, वही टीम जीतेगी। इसलिए तो बल्लेबाज बड़ा या गेंदबाज बड़ा, यह सवाल जब खड़ा हो जाता है, वो गेंदबाज है सबसे बड़ा जो आखिरी विकेट के लिए मैदान के ऊपर है खड़ा, वो बल्लेबाज है सबसे बड़ा वो जीत के रन के लिए आखिर तक खड़ा, और वो टीम है सबसे बड़ी जो जीत के लिए मैदान के भीतर आखिरी ओवर तक, आखिरी रन तक है खड़ी। तो क्रिकेट की भाषा में कहा जाए टेनिस बॉल जगत के, टेनिस विश्व के सब सितारे इस मैदान के, मालवन के इस मैदान के टोपी वाला बोर्डिंग ग्राउंड के ऊपर होते हुए ऊपर से सूरज का
जो कि बरसना और जो कि ये सितारे चमकते हुए यहाँ पर। और राहुल जोगड़िया का जिक्र हमने किया था, अगर एक ओवर में 3-4 रन की आवश्यकता होती है तो कप्तान जो कि गेंदबाज के हाथ में जो कि निर्भर होता है इस गेंदबाज के ऊपर। और राहुल जोगड़िया गेंदबाजी के लिए बड़े बड़े प्रतियोगिता में सामने वाले बल्लेबाजों को चौंकाने वाली गेंदबाजी कर देने वाला ये गेंदबाज। आगे जाकर खेला, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, दर्शक बंद कर रहे खिलाड़ी, गैप को ढूंढना, मारा यहां पर सुई में से धागा भिड़ाया गया, 4 रन। अब मात्र परावर्ती देते 12 रन राहुल जोगड़िया। फिर एक बार हवा में आसमान का छूटी ना कुची, स्टैंड और 6 रन के लिए उमेश और फायर। इसलिए तो कहा जाता है क्रिकेट में कल का हीरो आज जीरो, आज का जीरो कल हीरो। राहुल जोगड़ी की हमने तारीफ की, जो कि एक ओवर में 3 रन भी नहीं देते, लेकिन अलग मुकाबला, अलग मैदान, अलग खिलाड़ी और सामने विपरीत परिस्थितियां। छक्के के साथ रन संख्या 18 रन के ऊपर सचिन और फायर, लाजवाब बल्लेबाजी का प्रदर्शन। फिर एक बार, इस बार फुल टॉस डिलीवरी थी, नो बॉल का इशारा अंपायर का आता हुआ, यानी कि कमर के ऊपर जब गेंद चली जाती है तब नो बॉल का इशारा और फ्री हिट का मौका, यानी कि निश्चित रूप से आज यहां पर बल्लेबाज को मौका है। निश्चित रूप से राहुल जोगड़िया को थोड़ा सा ये महंगा और डालना पड़ रहा है। नो बॉल का इशारा, हवाई फायर, तूफानी बॉल, स्टैंड एंड डिलीवर, फिर एक बार नो बॉल। ओके, नो बॉल। ये और रहा इस प्रतियोगिता का गजब का ये क्या गजब की शुरुआत रही है ओवर में। चेतना फाइबर हासिल करे, फ्री हिट का मौका बरकरार, यानी कि अक्सर मैं ये कहावत कहा करता हूं अशोक जी, अगर आपका दिन खराब हो तो पेड़ के ऊपर बैठे हुए आदमी को भी कुत्ता काट लेता है। पहली शुरुआत चौके के साथ, उसके बाद छक्का, उसके बाद नो बॉल, नो बॉल के ऊपर छक्का और नो बॉल के ऊपर फिर एक नो बॉल, यानी कि फ्री हिट, यानी कि फ्री हिट का मौका, और वो भी किसे, सचिन को। फिर एक बार में, फिर एक बार गेंद सीमा रेखा पार, 6 रन। हेलो, टोटल रन संख्या जो कि 32 रन के ऊपर। अगर बात की जाए इस ओवर की ना, तो कल यहां पर 3 छक्कों के लिए इनाम था, लेकिन आज यहां पर इनाम नहीं है। पहले हैट्रिक के लिए ही था, अगर हैट्रिक ऐसे बल्लेबाज होते तो शायद यहां पर पैसे उनके जेब में चले जाते। राहुल जोगड़िया को तो यहां पर पीटना पड़ रहा है। राहुल जोगड़िया फिर एक बार निकले, फिर एक बार, इस बार लेग स्टंप के ऊपर छोटी गेंद थी, 1 रन मिलेगा यहां पर, 1 रन के साथ रन संख्या मात्र 33। इसीलिए तो मैं अक्सर गेंदबाज को बकरा कहा करता हूं, चाहे बकरे की गर्दन सूर्य के ऊपर रखो
हो या सूरा गर्दन के ऊपर, कटना तो आखिर बकरे को ही पड़ता है। चाहे पावर प्ले में गेंदबाजी हो या स्लॉग ओवर में, पिटना तो आखिर गेंदबाज को ही पड़ता है भाई। 33 बिलाल शेख कल यहां पर पहले हैट्रिक छक्कों के कर देने वाला खिलाड़ी। रिवर्स स्विप का प्रयास, लेग दोपहर के हल्के से अपील, लेकिन इस अपील में आत्मविश्वास कम और उत्साह ज्यादा। लेग बाइट्स का इशारा आता हुआ 1 रन के साथ रन संख्या मात्र परावर्तित, 34 रन दूसरा और प्रगति के ऊपर। काफी महंगा और यहां पर साबित होता हुआ। पहले ओवर में मात्र रन बने थे 8 और इस ओवर में अब तक 26 रन खर्च कर चुका है एक राहुल जोगाड़िया। फिर एक बार सचिन स्ट्राइक के ऊपर, फिर एक बार बड़ा शॉट लगाने की कोशिश, मिड द कारपेट के साथ मिड विकेट की दिशा में खिलाड़ी वहां पर तैनात जब तक फील्ड करे। और मुकम्मल दूसरा, 2 ओवरों का खेल समाप्त, 35 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 1 विकेट गंवाने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए चेतना भाई बतवाशील, 12वां खिलाड़ी जो कि पानी लेकर अंदर जा सकता है। 2 ओवरों का खेल यहां पर समाप्त हो चुका है, 34 रन स्कोर बोर्ड के ऊपर। निजी कोटे का दूसरा और टीम के ओर से तीसरा ओवर लेकर फिर एक बार ऐश्वर्या आते हुए। दूसरा ओवर राहुल जोगाड़िया का काफी महंगा साबित। अगर बात की जाए विपक्ष खेल में सुमित ढेकले जैसा बल्लेबाज मौजूद और बड़े बड़े स्टार उस टीम में मौजूद है, मनोज विचारे, और यहां पर ऐश्वर्या निकले फिर एक बार गेंदबाजी के लिए। सचिन के लिए फिर एक बार सीधी बल्ले के साथ, कोई मौका नहीं, गेस्ट और 6 रन। निजी 31 रन के ऊपर खेल रहा है। यहां पर जो फंटूश 373 नंबरवर बॅनरवर बसला तर 5000 रुपये, वही तो मैं बात छेड़ रहा था। जो यहां पर फंटूश लगाया है, जो 373, इसके ऊपर अगर छक्का लगता है तो 5000 रुपए का नगद इनाम। प्रयास किया था लेकिन गेंद ने चकमा दिया, बेहतरीन गेंदबाजी। निजी 31 रन के ऊपर खेल रहा है सचिन, 4 छक्के लगा चुका है, 1 चौका लगा चुका है और टोटल रन संख्या जो है 41 रन के ऊपर। धुआंधार पारी का आगाज मैदान के भीतर, एक बड़ा कटर हमें खड़ा कर दे रहा है। मैदान के भीतर सामने वाले विपक्ष खेमे में खलबली मचा देनी है। उल्टा डिलीवरी, जैसा ही काउंटर हो, 6 रन की छूट, 6 रन स्टैंड डिलीवर। रन स्कोर बोर्ड के ऊपर, 47 लॉस ऑफ 1 विकेट, 3rd ओवर इन प्रोग्रेस। इस बार लाजवाब कवर ड्राइव और चौके के साथ यहां पर 50 रन पूरे होते। चेतना फाइबर तलाशील टीम के क्या बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन करता हुआ 51 रन 1 विकेट के नुकसान पर।
लाजवाब तिसरा ओव्हर पॉवर प्ले ना. बल्लेबाजी का प्रदर्शन. ये ओवर काफी महंगा, जो कि पहला ओवर अच्छा घटा था, मात्र 8 रन, लेकिन उसके बाद रन हो 26 रनों का ओवर. और युनिट काढले. हॅलो. ती गात हो सर, गात हो सर. नको. खाली हॅलो.
हॅलो 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 माईक चेक. हॅलो जरा आवाज वाढवा. हॅलो हॅलो युअर केंचो. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. सदुसष्ट धावसंख्या होता. परत एकदा पंकज आता आपला बॉलिंग मार करून जोरकस फटको असा झेल ठरू शकता. मात्र फिल्डर आहे झेलच्या खाली असा आणि झेल मात्र सुटता. वैयक्तिक आपल्या 46 या धावसंख्येवर सचिन पोचता. सचिनचं एक साधं लॉलीपॉप झेल कव्हर्स फिल्डर सोडता. मला वाटतं मंगलमूर्ती स्कुबा डायव्हिंगचे फिल्डर सुद्धा दिवाने होतात सचिनच्या बॅटिंगची आणि सचिनचं अर्धशतक होऊचा असा त्यांची सुद्धा इच्छा असावी. 69 धावसंख्या. 5 चेंडूची समाप्ती. शेवटचा चेंडू पंकज घेऊन येता. परत एकदा उंचावरून फटको. परत चेंडू हवेत. फिल्डर चेंडूच्या खाली असा आणि आता मात्र सचिनचं झेल काय सुटणार नाही. लॉंग ऑन फिल्डर येता आणि बघता बघता जवळपास 10-15 पावलांचं अंतर कव्हर करता आणि सचिनची एक सुंदर खेळी या ठिकाणी समाप्त होता. सांघिक 69 या धावसंख्येवर सचिन समालोचन कक्षाच्या दिशेने येता आणि ह्या खेळीत 5 षटकार आणि 2 चौकार. सचिन खेळी समाप्त होता. फक्त 18 चेंडू, 5 षटकार, 2 चौकार आणि वैयक्तिक 46 धावा. एकदा जोरदार टाळी होऊन जाऊन दे सचिनसाठी. लाजवाब कामगिरी सचिनची. नवीन बॅट्समॅन स्ट्रायकर यांच्या दिशेने राजू जाता, वैष्णव जाता आणि गोलंदाजीसाठी येता आपला वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे शेवटचा षटक घेऊन परत एकदा राजू. 69 धावसंख्या होता. शेवटचा 1 षटक शिल्लक. हा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. हा वैष्णव दिसता स्ट्रायकर यांच्या दिशेने आणि विकी दिसता नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क येणार नाही. मालवणी भाषेत सांगायचं झाला तर बॅट्समन. हॅलो हॅलो
बॅट आणि बॉलचा काय संपर्क येणार नाही आणि मालवणी भाषेत सांगायचा झाला तर बॅट्समन फक्त वलवता. एक चेंडू 69 धावा, अजूनही 5 चेंडू शिल्लक असत. परत एकदा आडव्या बॅटीन फटको खेळता, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाता. राहुल जोगाडी या चेंडूवर येता, अतिशय वेगात राहुल येता, पण फॉर्मात असलेले बॅट्समन फक्त सिंगलवर समाधान मानता. विकी एका रनचा धावसंख्या होता ती 70. म्हणजे असा वाटलेला एक क्षण संघाची धावसंख्या शतकाच्या पलीकडे होत, पण अजूनही 70 धावसंख्येवर रेंगाळता. अजून 4 चेंडू फक्त शिल्लक असत आणि बघूया या शेवटच्या 4 चेंडूवर विकी काय कमाल करता. एक चौकार विकीच्या बॅटमधून बघूक मिळालो, अजूनही 1-2 षटकार विकी मारता काय बघूया. ह्यो मात्र यॉर्कर लेनचा गोल चेंडू होतो, खोलवर टप्प्याचा चेंडू होतो. मालवणीत सांगायचा झाला तर मुकरी बॉल होतो, मुळात टाकलेलो बॉल होतो. फक्त 1 रन घेण्याची संधी विकीक मिळता. एकेरी धावसंख्येने वैष्णव स्ट्राईकवर येतात. संघाची धावसंख्या 71 होता. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी असा. राजू परत एकदा यॉर्कर लेनचा बॉल टाकता, हवेतल्या हवेत बीट करता, अतिशय सुंदर चेंडू टाकता. अशा प्रकारची जर गोलंदाजी केली असती तर निश्चितच 70 पेक्षा खूप कमी धावसंख्या बघूक मिळाली असती. पण राजूच्या ह्या षटकामुळे वापसी होताना दिसता. मंगलमूर्ती स्कुबा डायव्हिंग संघाची 70 धावसंख्या, फक्त 3 चेंडू शिल्लक आणि 6 षटकांचा विचार करता 71 धावा झालेत आणि 6 षटकांचा विचार करता 70-80 धावसंख्या अगदी आरामशीर चेस होऊ शकतात असा वाटता. परत एकदा यॉर्कर लेनचं जे चेंडू होतं फुलटास बनवून खेळता, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाता, 1 रन पूर्ण करतात. फक्त 1 रन, धावसंख्या 72 होता आणि परत एकदा विकी स्ट्रायकर यांच्या दिशेने दिसता. 72 धावसंख्या आणि शेवटचा चेंडू शिल्लक. परत एकदा यॉर्कर लेनचं चेंडू होतो, लॉंग ऑनचं फिल्डर येतात, फील्ड करता, थोडीशी मिस फिल्डिंग करता आणि याचा पुरेपूर फायदा घेऊन पंकजच्या मिस फिल्डिंगचा पुरेपूर फायदा घेतात. 2 धावा पूर्ण करतात. ह्या 2 धावेने षटकाची सांगता होता, इनिंगची सांगता होता. पहिल्या 6 षटकांचा खेळ संपता आणि पहिल्या 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर टॉस हरल्यानंतर पहिली बॅटिंग करताना चेतना फायबर मंगलमूर्ती स्कुबा डायव्हिंग संघ कशा प्रकारे करता हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर येता सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं आघाडीचं मराठीचं समालोचक समीर पांढरे.
11 यांच्यामध्ये नाणेफेक विकी चोपडेकर करतील. हॅलो 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 नमस्कार. निर्धारित 6 षटकं आवश्यकता 75 धावांची एक मोठं उद्दिष्ट व या 75 धावांचा पाठलाग करण्यासाठी सुमित ढेकणे व शाहिद ही सलामीची बिनीची जोडी मैदानावर गेलेली दिसते. ती अर्थातच या ठिकाणी मंगल मूर्ती क्रिकेट संघाचे नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय काहीसा अंगलट येतोय. ती सचिनच्या तुफानी फटकेबाजीमुळे व फलंदाज त्याची भरपाई करण्याच्या उद्देशानं मैदानावर जातोय ते म्हणजे सुमित ढेकळे व त्याचा साथीदार हा अर्थातच या ठिकाणी शाहिद. गोलंदाजीची धुरा सांभाळतोय तो आमच्या विरुद्ध दिशेनं या ठिकाणी भैरव. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी भैरव हा सज्ज होतोय पंचांच्या डाव्या हाताकडनं. सुमित ढेकणे पहिल्यांदाच आला इनसाइड आउट पद्धतीनं मिड विकेटच्या पट्ट्यात मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू निश्चितपणे बॅटला चकवतोय, पायानं स्पर्श करतोय व लेगबाईच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात एकेरी धावेने या ठिकाणी मंगल मूर्ती क्रिकेट संघाचं खातं हे खोललं जातंय. टेनिस बॉल क्रिकेटमधील क्रिस गेल या निक नावानं ज्या खेळाडूला संबोधला जातो असा धष्टपुष्ट बांध्याचा सुमित ढेकणे ज्याची फलंदाजी पाहण्यासाठी क्रिकेट रसिक आतुरलेले असतात व त्याच क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडण्याची या बोर्डिंग ग्राउंडच्या भव्य दिव्य मैदानावर सुमित ढेकणेला सुसंधी पाहायचं आहे. त्या संधीचं रूपांतर सोन्यात करतोय की नाही तो सुमित ढेकणे मंगल मूर्ती क्रिकेट संघाच्या वतीनं. परत गोलंदाज भैरव राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय तो शाहिदला. चेंडू टोलवायचा होता निश्चितपणे तो फाईन लेगच्या पट्ट्या चेंडू व बॅट यांचा अनोखा संगम न होता या ठिकाणी चेंडू जातोय तो शॉर्ट थर्डमॅनला. एकेर धाव शाहिदच्या खाती जमा होते. एकेर धावेने शाहिद स्वतःचं खातं खोलतोय व एकंदर सांघिक धावसंख्या धावफलकावर परावर्तित होते ती 2. एक कमजोर चेंडू निश्चितपणे होता. या कमजोर चेंडूवर मोठा फटका मारण्याचा मोह होता तो शाहिदला. मात्र हा मोह हा केवळ एकेर धावेत संबोधित होतोय व एकेर धावेने शाहिद स्वतःचं खातं खोलतोय. काहीसा नाराजीने नॉन स्ट्राईक एंडवर येऊन थांबतोय व डावखुऱ्या हाताचा सुमित ढेकणे खेळण्यासाठी सज्ज होतोय तो भैरव याची गोलंदाजी. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं भैरव 10-12 पावलांच्या रनअपसह राऊंड विकेटच्या पद्धतीनं मारा करतोय. फुल टॉस पद्धतीचा चेंडू हवेत एक उंच फटका डीप मिड विकेटच्या दिशेनं नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. सीमारेषा निश्चितपणे पार करतोय व सुमित ढेकणे ज्या नावलौकिका स्तुती सुमनात पात्र त्यातील एक पुष्प या मैदानावर. चौकारानं या ठिकाणी सुमित स्वतःचं खातं खोलतोय. संघाला परावर्तित करतोय तो सांघिक 6 या धावसंख्येवर. 75 धावांचा पाठलाग मोठे फटके अति आवश्यक खास करणं पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकांमध्ये 30 ते 35 धावा झळकावणं अति क्रमप्राप्त बाब व त्याच उद्दिष्टाचा पाठलाग करताना सुमित व शाहिद ही जोडी खेळताना दिसते. मैदानावर 6 धावा. परदा फुलटॉस चेंडू सुरेख असा फटका चेंडू जातो तो डीप लॉंग ऑनला. 6 धावांचा इशारा येतो. एक तुफान वादळी खेळी मैदानावर सुमित ढेकणे अवघ्या 3 चेंडूंवर 10 धावांची साकारताना दिसतोय. षटकारांचं खातं सुमित या ठिकाणी खोलतोय. एका उत्तुंग अशा षटकाराने धावसंख्या विस्थापित होते ती 12 धावा धावफलकावर. परत एकदा भैरव काहीसा बोथट त्याचा मारा ठरतोय. तो बोथट मारा तिखट करण्याच्या प्रयत्नात राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीने तो परत एकदा सज्ज होतोय. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा बेत सुमितचा फसतोय. चेंडू त्याला चकवतोय. यष्टीरक्षकाच्या हाती या ठिकाणी विसावतोय व एक निर्धाव चेंडू गणला जातोय. या इनिंग मधील पहिल्या पहिल्या षटकाच्या सांगतेसाठी भैरव हा सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं व निश्चितपणे त्याच्या समोर डावखुऱ्याचा शेलदार फलंदाज सुमित.
5 चेंडूंचा खेळ समाप्त. 12 धावा ह्या धावफलकावर. पहिलं बैल काहीसं महागडं षटक फेक संपवण्याच्या निर्धारानं गोलंदाज भैरव आपल्या बॉलिंग मार्कवर. रिव्हर्स स्वीपचा इरादा. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. पायचीसाठी हलकच अपील. विश्वास कमी, उत्साह जास्त. मात्र लेग बाईच्या स्वरूपात, अवांतर धावेच्या स्वरूपात एकेर धाव पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त व पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीस 75 या विजयी उद्दिष्टाचा पाठलाग करताना बिनबाद 13 अशी संथ सावध सुरुवात ही अर्थातच या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या मंगलमूर्ती क्रिकेट संघाची. भव्यात नाणेफेक कोणाच्या बाजूने कौल जातोय. फ्रेंडशिप चेनवन ब 30 चेंडू. धन्यवाद आणि कर्णधारांना शुभेच्छा. 30 चेंडू अजूनही 62 धावांची आवश्यकता. महत्वपूर्ण षटक फेकण्यासाठी गोलंदाज उंचपुरा वैष्णव हा सज्ज होतोय कॉमेंट बॉक्सच्या दिशेनं. राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं मारा करतोय. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निश्चितपणे फसतोय. वाईडचा इशारा पंचांकडनं. अवांतर धावसंख्या एकेर धावेने वृद्धिंगत होते व सांघिक धावसंख्या धावफलकावर परावर्तित होते. निश्चितपणे ती 14 धावा. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजला राऊंड विकेट पद्धतीनं मारा करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय तो अर्थातच या ठिकाणी गोलंदाज वैष्णव. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू बराच बाहेर जातोय व दिशाहीन चेंडू ठरवत वाईडचा इशारा करण्यास पंचांना तो संबोधित करतोय. 14 धावा ह्या धावफलकावर 75 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी मंगलमूर्ती क्रिकेट संघ. दोन्ही फलंदाज हे आक्रमक फलंदाज. डाव्या उजव्या हाताची ही बिनीची जोडी काय करामत करते हे पाहायचंय. परदा फुलटॉस मध्ये चेंडू सुमयच्या बॅट मधनं एक देखण्या नेत्रदीपक असा फटका निघतोय. तो डीप लॉंग लेगला चौकाराचा इशारा पंचांकडनं येतोय. एका बाजूने सुमय ढेकण्याची आक्रमक अशी फलंदाजी व त्याला डिघेची सुरेख अशी साथ मिळते. ती या ठिकाणी सुमित ठेकण्याच्या फलंदाजीला अक्षरशः चेंडू नाचतोय तो अर्थातच या ठिकाणी फलंदाजाच्या इशाऱ्यावर व तेवढीच तोलामुलाची साथ जिजेची मिळते व क्रिकेट रसिकांचं खऱ्या अर्थानं मनोरंजन होत ना. 18 धावा धावफलकावर झळकलेल्या दिसत आहेत त्या मंगलमूर्ती क्रिकेट संघाच्या. परदा वैष्णव आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. हवेत उंच असा फटका, गगनचुंबी फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल होऊ शकतो. झेल गगनात विरलेला चेंडू अखेर पूर्णत्वास नेण्यास क्षेत्ररक्षक यशस्वी ठरतोय. डावखुरा हाताचा धोकादायक फलंदाज सुमित ढेकणे एका गगनचुंबी षटकाराच्या लालसेनं प्रहार करण्याच्या प्रयत्नात फसतोय. झेलचीत होतोय, माघारी जातोय व मंगलमूर्ती क्रिकेट संघाला बसतोय तो पहिला हागात. एकंदर धावसंख्या धावफलकावर 18 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. नवीन फलंदाज मैदानावर जातोय तो ऐश्वर्य.
नवीन फलंदाज ऐश्वर्याच्या बाबतीत म्हणायचं झालेस मुंबईतील यंग टॅलेंट ज्याला म्हटलं जातं असा उंचपुरा असा फलंदाज ऐश्वर्य हा नॉन स्ट्राईकला तर स्ट्राईकला आक्रमक शैलीचा फलंदाज शाहिद हा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. सफलता प्राप्त असा गोलंदाज वैष्णव याची गोलंदाजी. यावेळी मात्र ओव्हर द विकेट पद्धतीने मारा करण्याचा त्याचा निर्णय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू लाजवाब असा फटका मिड ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी न देता डीप मिड ऑफ सीमारेषा चेंडू पार करतोय व जे काम अर्धवट सुमित ढेकणेनं सोडलं ते काम पूर्णत्वास मी आक्रमक फटकेबाजी करून नेणार. मंगलमूर्ती क्रिकेट संघाला विजयाच्या दिशेनं निश्चितपणे नेणार व पुढील फेरीसाठी पात्र ठरविणार या इराद्यानं या ठिकाणी फलंदाजीची सूत्र आपल्या हाती घेतोय तो फलंदाज शाहिद. चौकारांना धावसंख्या वाढते. एकंदर सांघिक धावसंख्या धावफलकावर परावर्तित होते ती 22 धावा. 75 धावांचा पाठलाग करताना आत्मघातकी मोठे फटके मारणे साहसी फटके मारणे अति आवश्यक. त्या साहसी फटक्याच्या मोहात अडकतोय तो सुमित व सुमित याची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज ऐश्वर्य हा नॉन स्ट्राईक वरनं पाहतोय ती शाहिदची आक्रमक फलंदाजी. यावेळी शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू गुडलन स्पॉट वरनं काहीसा आतमध्ये येतोय व या चेंडूला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा दर्शवायची या इराद्यानं केलेला प्रहार अखेर प्रहारच राहतोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षकाद्वारे पूर्ण होत आहेत व एका निर्धाव चेंडूची गणना होत धावसंख्या स्थिरावते ती 22 धावांवर. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. दोन्ही संघांसाठी जीवन मरणाचा प्रश्न. विजेता संघ पुढील फेरीसाठी पात्र होऊ शकतो. पराभूत क्रिकेट संघाचं आव्हान या स्पर्धेतलं संपुष्टात येऊ शकतं. त्यामुळे जीवित्वाच्या प्रश्नानं या महत्वपूर्ण सामन्यात एक काटोकी टक्कर पाहण्याचा अनोखा संगम तमाम मालवणवासियांना यावेळी मिळतोय. एक दिशाहीन असा चेंडू खराब असा चेंडू ज्या चेंडूला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत पंजाब टू हरियाणा अशा पद्धतीचा चेंडू संबोधला जातो. दोन्ही हात समांतर करत पंचांकडनं वाईडचा इशारा देण्यास कारणीभूत ठरवतोय तो चेंडू व एका अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर स्थिरावते ती 23 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. छोट्या चाणीचा मात्र गुणवत्तेनं नटलेला आक्रमकता व संयमता यांचा मिलाफ असलेला शाहिद ऐश्वर्याच्या साथीनं डाव वाढवताना दिसतोय तो मंगलमूर्ती संघाचा. फुलटॉस चेंडू हवेमध्ये उंच फटका चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेटला. 4 धावांचा इशारा पंचांकडनं व या चौकारानं धावसंख्या धावफलकावर स्थिरावते ती 27. सत्तावीस धावा या धावफलकावर. महागडे असं षटक आतापर्यंत 15 धावा खर्च करणारं हे गोलंदाज या ठिकाणी वैष्णव याचं. परत एकदा मोठा फटका मारण्यास या ठिकाणी शाहिद चकतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. तब्बल 15 धावा खर्च करणारं सुमित ढेकणेसारख्या फलंदाजाची सफलता प्राप्त करणारं असं महत्वपूर्ण षटक या ठिकाणी वैष्णवचं समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त. 27 धावा या धावफलकावर 75 धावांचा पाठलाग करताना आव्हान हे डोईजड निश्चितपणे प्रति षटकामागे जवळपास 13 धावांच्या धावगतीनं प्रतिस्पर्धी संघास धावा कुटण्यास प्रवृत्त करणारं व या धावसंख्येचा पाठलाग करताना पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये सुमित व शाहिद यांची फलंदाजी 27 धावांपर्यंत मजल मारते. चार षटकांचा खेळ म्हणजे 24 चेंडूंचा अजूनही बाकी व 48 धावांची ही अति आवश्यकता. जवळपास प्रत्येक चेंडू मागे 2 धावा या पद्धतीनं म्हणजे प्रति षटकामागे 12 धावांच्या धावगतीनं सामना जिंकण्यासाठी आवश्यकता. प्रत्येक षटकामध्ये एखादा मोठा फटका अति आवश्यक व निश्चितपणे व्यावसायिक क्रिकेटने परिपूर्ण असलेले हे खेळाडू संघाची गरज ओळखून खेळी करतील एवढे मात्र नक्की व तेवढाच कडवा प्रतिकार हा प्रतिस्पर्धी संघाकडनं या मैदानावर अपेक्षित.
स्कोररची भूमिका पार पाडणारे विल्सन मला माहिती पुरवत आहेत. 24 चेंडू 48 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या शीच्या बराच बाहेर जाणारा, दोन्ही हात समांतर करत वाईची इशारा देण्यास प्रवृत्त करणारा, अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकवण्यास मदत करणारा व एकंदर सांघिक धावसंख्या 28 अशी धावफलकावर विस्थापित करणारा असा चेंडू गोलंदाज या ठिकाणी गोलंदाज आकाश याचा. याही वेळी आकाशचा चेंडू उजव्या शीच्या निश्चितपणे बाहेर होता, मात्र इनसाइड आउट पद्धतीने फटका मारण्याचा पवित्रा या ठिकाणी पंच हेरतायत व त्यामुळे चेंडू वैध असल्याचा निर्वाळा येऊन एका निर्धाव चेंडूची गणना होते. 28 धावा ह्या धावफलकावर. 2 षटक 1 चेंडू यांचा खेळ समाप्त. 28 धावा धावफलकावर. MCAचे मान्यता प्राप्त पंच या महत्वपूर्ण सामन्यासाठी पंचगिरीची भूमिका पार पाडतायत व क्रिकेटचा एक नियम, जो संघ पंचांची हुज्जत घालतो त्या संघाला बाद करण्याचा या स्पर्धेतला निर्णय हा पंचांवर अवलंबून, त्यामुळे पंचांचा निर्णय हा अंतिम राहील याची नोंद सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे. पहिला गोलंदाज आकाश सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू हवेमध्ये फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपतोय. छोटेखानी खेळी या ठिकाणी समाप्त होते. ती अर्थातच या ठिकाणी वैष्णवची. नवीन फलंदाज बहुधा विश्वनाथ हा मैदानावर जातोय. तो शाहिद याला साथ देण्यासाठी. 2 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा या धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर सफलता प्राप्त असा गोलंदाज आकाश या ठिकाणी क्षेत्ररक्षण गृहरचना सजवतोय व विखुरलेल्या क्षेत्ररक्षण गृहरचनेसह या ठिकाणी गोलंदाजी करण्यास या षटकातील पुढील चेंडू फेकण्यास तो सज्ज राहतोय. दोन्ही संघातील खेळाडू हे परिचित, एकमेकांचे कच्चे दुवे हे बारकाईनं जाणतात व प्रतिस्पर्धी संघांचे कच्चे दुवे हेरून त्यावर मात करण्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू हे आतुरलेले प्राथमिक फेरीतील विजयासाठी निश्चितपणे या मैदानावर उतरलेले. 75 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी मंगलमूर्ती क्रिकेट संघ. तिसरं षटक प्रगतीपथावर. 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आकाश सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी. उजव्या यष्टीचा चेंडू बराच बाहेर जातो. पहिल्यांदा इरादा हा रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा, मात्र मर्यादेचं उल्लंघन चेंडूने केल्याने दोन्ही हा समांतर करत स्क्वेअर चेंडूचा इशारा. आणखी एक अवांतर धाव. एकेरी अवांतर धावेने धावसंख्या बदलते ती 29 धावांवर. धावा कशाही येऊत निघणारी प्रत्येक धाव ही लाख मोलाची. 75 धावांचा पाठलाग करताना व 30 लाख मोलाची प्रत्येक धाव आपल्या खाती जमवण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी मंगलमूर्ती क्रिकेट संघ फलंदाजी करतोय. याही वेळी उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू, दिशाहीन असा चेंडू. या षटकात तिसऱ्यांदा अवांतर धावेचा बोनस प्रतिस्पर्धी संघास बहाल करणारा असा चेंडू. सांघिक धावसंख्या 30 धावांवर विस्थापित होते. तिसरं षटक प्रगतीपथावर. 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. विश्वनाथ स्ट्राईकला. यावेळी रिव्हर्स स्वीपचा इरादा निश्चितपणे फलंदाजाचा फसतोय. ऑफ या ठिकाणी उजव्या यष्टीच्या बाहेर असलेला मारा, त्या मारेला सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न. काहीशी निगेटिव्ह अशी गोलंदाजी व त्या निगेटिव्ह गोलंदाजीला या ठिकाणी मोठ्या फटक्यात रूपांतरित करण्याचा विश्वनाथचा प्रयत्न हा फसतोय. एकंदर 30 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. याही वेळी सुरेख असा चेंडू
आउटस्विंग पद्धतीचा चेंडू, या चेंडूचा अंदाज घेण्यास फलंदाज पूर्णपणे चकतोय. आल्या आल्या मोठे फटके मारण्याचे बेत त्याला फसवत आहेत व निश्चितपणे नॉन स्ट्राईकवर उभा असलेला शाहिद काही जणांना समजोतीचा सल्ला देतोय की चेंडू कशा प्रकारे या ठिकाणी उसळी घेतोय, चेंडू कशा प्रकारे वळसा घेतोय, त्या चेंडूचा अंदाज घेऊन तू धावा जमव. चेंडू निर्धाव जाण्यापेक्षा एकेरी दुहेरी धावांसाठी तू चेंडू टोलव, असाच काहीसा समजोतीचा सल्ला असेल तो शाहिदचा व तोच त्याचा समजोतीचा सल्ला हा निर्वाणीचा मानून खेळण्यासाठी सज्ज होतोय. तो स्ट्राईकला फलंदाज विश्वनाथ तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज शाहिद. 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो तो कव्हरच्या दिशेनं, शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा यशस्वी प्रयत्न करतोय, मात्र डीप पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाकडनं अचूक असं बॅकअप करत पलटी येते गोलंदाजीच्या दिशेनं. नाममात्र एकेरी धाव. 31 धावा धाव फलकावर पूर्ण ह्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 गडी बाद 31 धावा. आकाश आपला पूर्णता अनुभव आपलं सर्वस्व पणाला लावून गोलंदाजी करतोय व प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्या दडपणाला न जुमानता या ठिकाणी त्याच्या परस्पर विरोधी कामगिरी करण्याच्या प्रयत्नात सलामीचा फलंदाज शाहिद खेळण्यासाठी सज्ज होतोय. तो आकाशची गोलंदाजी. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, फटका मारण्याचा प्रयत्न असफल. चेंडू वाईडिश गलीच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. अखेर चेंडूचं मार्गक्रमण शमवलं जात आहे ते वाईडिश गली क्षेत्रात. दरम्यानच्या कालावधीत एकेरी धाव, सांघिक धाव संख्या 32. पंजा पराडकर मित्रमंडळ टेनिस बॉल महासंग्रामासाठी 100 इडियट ग्रुप या ग्रुपचंही सहकार्य आहे. 100 मित्रांनी हा ग्रुप स्थापन केला आणि सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यांचं मोलाचं कार्य आहे. इडियट ग्रुप मालवण. 3 षटकांचा खेळ समाप्त. 32 धावा धाव फलकावर. उर्वरित 3 षटकांचा अजूनही खेळ बाकी. 43 धावांची अतिनितांत गरज. 3 षटक 43 धावा, जवळपास 2 षटकांच्या सांगतेअखेरीस प्रति षटकामागे 12 धावांची आवश्यकता असलेलं समीकरण आता जवळपास प्रति षटकांमध्ये 14 धावांना गवसणी घालतंय. एक कठीण असं लक्ष्य पार करण्यास मंगलमूर्ती क्रिकेट संघ यशस्वी ठरतोय की सचिनच्या फटकेबाजीमुळे प्रथम फलंदाजी करताना सुस्थितीत असलेला संघ विजयाचा पाया या ठिकाणी जो त्या सचिननं रचला त्यावर कळस रचविण्यात गोलंदाज यशस्वीता संपादन करतायत की नाही हे सांगण्यासाठी आपल्या समोरील आमचे सहकारी अशोक नाईक. धन्यवाद समीर। 3 ओवर का खेल बाकी, जीतने के लिए 43 रनों की आवश्यकता मैच में, और गेंदबाजी के मोर्चे पर दिखाई देते हुए बॉलर कौन थे? भैरव गेंदबाजी करते हुए। अभी भी 17 गेंदों का खेल बाकी, 43 रनों की आवश्यकता मैच में। 75 रन का जो कि टोटल स्कोर। सचिन की शानदार बारी, स्ट्राइक पर शाहिद, अच्छी गेंद, बढ़िया गेंद, इस बार बिल्कुल ब्लॉक होल में हल्के से खेला, ड्राइव किया गेंद को सामने, अपने फॉलो थ्रू में गेंद को उठाते फील्ड करते रन की संभावना को समाप्त कर दिया। ऑफसाइड पर 4 फील्डर, ऑन साइड पर 5, ये फील्डिंग की जमावट दिखाई देती हुई मैदान पर। चेतना फाइबर तड़ाशील क्रिकेट टीम जिन्होंने पहले बल्लेबाजी की थी, 74 रन जो कि शानदार बल्लेबाजी। सचिन की उसमें शायद अपने अर्धशतक से जरूर वंचित हो गए, लेकिन अपने टीम को बिल्कुल जो कि एक अच्छे मोड़ पर खड़ा कर दिया उस बल्लेबाजी ने। ओवर पिच गेंद, इस बार थोड़ी सी ब्लॉक होल में, अच्छा शॉट ऑन साइड पर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, फील्डर थोड़ी हड़बड़ाहट जरूर फील्डिंग में, और इसी के साथ जो कि पहले रन के साथ से दूसरा रन बना दिया दोनों बल्लेबाजों ने। थोड़ी सी फील्डिंग में ढिलाई और उसी का फायदा उठाते हुए 2 रन काफी देर के बाद जो कि स्कोर के खाते में बनते हुए 2 रन के साथ से स्कोर आगे निकलता हुआ 34 रन 2 विकेट पर। 34 लॉस ऑफ 2 विकेट, 4th ओवर इन प्रोग्रेस। शुरुआत की थी 2 बड़े शॉट के साथ से, जो कि 2 चौके 1 छक्के की मदद से सुमित ढेकने ने 14 रन की बारी खेली थी। ऐश्वर्या जो कि बिना खाता खोले वापस, एक सीरीज से सहित 11 रन पर 2 चौके की मदद से स्ट्राइक एंड पर, और
साथ उनका 1 रन पर देते हुए राजू जो कि दूसरे बल्लेबाज। 14 गेंदों का खेल बाकी और 41 रनों की आवश्यकता। 14 चेंडूत 41 धावा। शॉट गेंद इस बार हुक किया गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री पर एक शानदार शॉट। गेंद 6 रन के लिए सीमारेखा से बाहर। आता 14 बॉल 14-35 राईट सर. 14 गेंदों का खेल बाकी और 14 गेंदों में 35 रनों की आवश्यकता। 14 चेंडू 35 धावा। 14 चेंडू 35 धावा। शायद 1-2 शॉट अगर इस तरह से निकले बड़े शॉट तो बिल्कुल एक रोमांचकारी मुकाबला हो जाएगा। कांटे का टक्कर हो जाएगा इन दोनों के बीच में। अगले गेंद इसी बीच में फुल टॉस गेंद, ये खराब गेंद, स्क्वायर लेग बाउंड्री पर गेंद को खेला, लेकिन शायद जो कि एक प्रयास बहुत बढ़िया था स्क्वायर लेग बाउंड्री पर, तारीफ तो जरूर करनी पड़ेगी, लेकिन गेंद 6 रन के लिए सीमारेखा से बाहर। लगातार 2 बड़े छक्के और इन 2 शॉट ने मेरे ख्याल से मंगल मूर्ति क्रिकेट टीम को बिल्कुल वापस कर दिया। अभी भी खेल बाकी 13 गेंदों का और 13 गेंदों में 29 रनों की आवश्यकता। देखना होगा छक्कों के हैट्रिक मैदान पर साजिद के बल्ले से। ऑफ स्टंप पर ये अच्छी गेंद, डॉट गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। काफी देर के बाद एक अच्छी गेंद निकली, शायद थोड़ी सी राहत की सांस जरूर ली होगी जो कि गेंदबाज भैरव ने। ओवर समाप्त होता हुआ कुल मिलाकर चौथा 4 ओवर का खेल समाप्त हुआ और 4 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर बोर्ड पर 46 रन 2 विकेट के नुकसान पे, 46 लॉस ऑफ 2 विकेट। 12वा खेळाडू फक्त मैदानात जायचंय। धन्यवाद श्याम। मुकाबला बिल्कुल मेरे ख्याल से रोमांचकारी होगा मैदान पर, क्योंकि दोनों टीमों अच्छे खिलाड़ी। अरे माईक बघा ना, आवाजच येत नाही। माईक सिस्टीम बघा जरा, आवाज येत नाहीये। आवाज कमी केलाय काय? हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो, आवाज जरा वाढव। या माईकचा आवाज नाही येत साहेब। कॉर्डलेसचा आवाज तुमचा चांगला आहे। हेलो, पण हा आवाज एक रन इसी बीच में
शायद लेना चाहते थे, लेकिन एक अच्छी फील्डिंग, एक आसान सा मौका मिला और इसी के साथ सफलता हासिल करते हुए आकाश एक सिर्फ से जो कि अभी भी मैदान पर विकेट पर डटे हुए शाहिद जो कि बल्लेबाजी करते हुए, और उनके ऊपर काफी निर्भर होगा यह मुकाबला। ओके, थँक यू. अरे आवाज बघ ना बाबा. ओके, थँक यू. दीपक साऊंड सिस्टम वाले जरा बघा, हे काहीतरी ऍडजस्ट होत असेल तर कार्डलेसचा आवाज जरा त्यापर्यंत पोहोचवा. आकाश एक बार फिर से अपने अगली गेंद लेकर लेफ्ट आर्म ओवर विकेट. फिर से अच्छी गेंद, शायद ये बढ़िया ओवर, जिस ओवर की आवश्यकता थी चेतना फाइबर ताराशील क्रिकेट टीम को, वो ओवर लगभग निकलता हुआ दिखाते होता आकाश की गेंदबाजी पर हमारे स्कोरर की काम करते हुए, जो कि हमारे सहयोगी विल्सन पूरी जानकारी देते हुए एक अच्छा ओवर अब तक दिखाई देता हुआ. ये फुल टॉस गेंद और इस बार उड़ाया गेंद को स्क्वायर बाउंड्री पर, एक गेंद निकलती हुई 6 रन के लिए. एक अच्छा ओवर, लेकिन एक फुल टॉस गेंद पर एक छक्का लगा. ये गेंद शायद देखना होगा ऑफ स्टंप से गिरने के बाद कट होकर थोड़ी से और बाहर की तरफ निकले. अंपायर मंगेश दुरी का वाइड बॉल का इशारा आता हुआ 1 रन के साथ से स्कोर थोड़ा सा फिर से आगे निकलता हुआ. अभी भी 22 रन की आवश्यकता मैच को जीतने के लिए मंगल मूर्ति क्रिकेट टीम को, और 7 गेंदों का खेल जो कि पूरा बाकी. और पिच गेंद इस बार सामने खेला, बढ़िया शॉट, गेंद बिल्कुल निकलते हुए बाउंड्री लाइन के पार होते हुए 4 रन के लिए गेंद, 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर, 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर. शायद गेंद अंदर जो कि गिर चुकी है. 4 रन स्कोर के खाते में, और अंतिम ओवर का खेल अभी भी बाकी. तीन चौके 3 छक्के की मदद से जो कि एक शानदार बारी खेलते हुए मैदान पर शाहिद 33 रन पर अपने व्यक्तिगत, उससे पहले एक बिल्कुल आकर्षक शुरुआत की थी. सुमित ने 14 रन का योगदान दिया था, लेकिन जब तक मेरे ख्याल से शाहिद मैदान पर है नॉन स्ट्राइकर इन पर, शायद मैच में अभी भी फैसला जो कि गलत बात रहेगी बताना. अंतिम ओवर लेकर गेंदबाजी के मोर्चे पर प्रथमेश गेंदबाजी के मोर्चे पर 6 गेंदों का खेल बाकी, और 6 गेंदों में 18 रनों की आवश्यकता. 6 चेंडूत 18 धावा. शॉर्ट पिच गेंद, सचिन जो कि नए बल्लेबाज. वाइड बॉल का इशारा अंपायर का आता हुआ. वाइड बॉल यानी 1 रन का इजाफा स्कोर के खाते में. एक अच्छा मुकाबला आज के दिन का निश्चित रूप से, जो कि दोपहर के सत्र में 2 बड़े अच्छे टीमों के बीच में, चेतना फाइबर ताराशील और
मंगल मूर्ति स्कूबा ड्राइविंग इन दोनों के बीच में 6 गेंदों का अभी भी खेल बाकी और 17 रन मैच से दूर मंगल मूर्ति क्रिकेट टीम। देखना होगा कि इन दोनों के बीच में ये मैच किस तरह से, जिस तरह से जो कि बल्लेबाजी हो रही है, विकेट हाथों में है, एक अच्छे ओवर की आवश्यकता, जो कि पिछला ओवर आकाश का अच्छा ओवर, लेकिन अंतिम 2 गेंदों पर 2 बड़े शॉट निकले, एक विकेट उनमें जरूर मिला था। फिर से और ये बड़ा शॉट लेग स्टंप पर पटकी हुई गेंद, लॉन्ग लेग बाउंड्री पर गेंद निकलती हुई 6 रन के लिए। पांच गेंदों में 11 रनों की आवश्यकता, 5 चेंडूत 11 धावा, 5 गेंदों में 11 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए, 5 चेंडूत 11 धावा। प्रथमेश एक बार फिर से अपने बॉलिंग रनअप पर और स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करते हुए सचिन, नॉन स्ट्राइकर एंड पर शाहिद। एक शानदार बारी जो कि इस मैच की, अगर मैच जीत लिया तो मैं तो कहूंगा भाई मैच विनिंग बारी रहेगी। सचिन ने शानदार बल्लेबाजी की थी, बिल्कुल पानी फेर दे जाएंगे ये गेंदबाज। ये गेंद अखबार ऑफ स्टंप पर उछाल लेती हुई एक अच्छी गेंद, स्टंप को कवर करके मारना चाहते थे ऑन साइड पर, गेंद ऑफ स्टंप से आसपास से निकली, बिल्कुल विकेट कीपर के हाथों में। एक अच्छी गेंद, बिल्कुल बढ़िया गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। अभी भी मुकाबला जारी, 4 गेंदों में 11 रनों की आवश्यकता, 4 चेंडू 11 धावा। ओवर पिच गेंद, इस बार खेला गेंद को ऑफसाइड पर, देखना होगा लंबा बाउंड्री पर लंबी दौड़ लगाई फील्डर ने, 1 रन पूरा किया, दूसरे रन के लिए निकले दोनों बल्लेबाज। 2 रन खाते में स्कोर के, 2 रन के साथ से अभी भी 3 गेंदों का खेल बाकी और 9 रनों की आवश्यकता। 3 गेंदों में 9 रन, 3 चेंडू 9 धावा, 3 चेंडू 9 धावा। एक यादगार मुकाबला, लाजवाब मुकाबला, रोमांचकारी मुकाबला दोनों के बीच में। सचिन स्ट्राइक पर और प्रथमेश गेंदबाजी के मोर्चे पर। शायद हमारे जो कि पहले दिन में एक सुपर ओवर का मैच रहा था और बिल्कुल दर्शक वही सोचते होंगे, वो मैच याद करते होंगे। फिलहाल देखना होगा इस मैच में। बढ़िया गेंद, इस बार अच्छी गेंद रन लेने के लिए निकले, ये शायद नॉन स्ट्राइकर एंड पर मौका जरूर होगा। ये बिल्कुल सुसाइड किया था शायद, जो कि शाहिद ने अपने पास स्ट्राइक मिलने के लिए, और अब मात्र 2 गेंदों का खेल बाकी। दोन चेंडू प्रथम नागरिक सन्माननीय माहिती कांदळगावकर यांचं मैदानावरती आगमन झालेलं आहे। बंड्या पराडकर, प्रसाद परोळकर मित्रमंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत। महेशजी आपण कृपया व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। त्यांच्या सोबत उद्योजक यतीन खोत यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सुपर ओव्हर नगरसेवक यतीन खोत यांचंही बंड्या पराडकर, प्रसाद परोळकर मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत। 2 चेंडूत 9 धावांची आवश्यकता, 2 चेंडूत 9 धावा आणि सामना बरोबरीत संपला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी। सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्यायची है। 2 गेंदों में 9 रन की आवश्यकता। अगर मैच बराबरी में समाप्त हुआ तो सुपर ओव्हर खेला जाएगा। महेशजी कांदळगावकर यांचं पुष्पगुच्छ देऊन बंड्या पराडकर स्वागत करतील। नहीं, बल्लेबाज मैदान पर, लेकिन शाहिद खोत यांचंही स्वागत, त्यांनाही पुष्पगुच्छ देऊन। इस बार खेला गेंद को ऑन साइड पर, 1 रन पूरा किया, दूसरे रन के लिए पलटे।
बढ़िया फील्डिंग, लेकिन अपने क्रीज में सुरक्षित नॉन स्ट्राइकर इन पर 2 रन स्कोर के खाते में। और अब मात्र बिल्कुल जो कि 1 गेंद बाकी और 7 रन की आवश्यकता। अगर छक्का लगा तो मैच बराबर हो जाएगा और सुपर ओव्हर खेळला जाएगा। बोला शिंदे साहेब। एक बक्षीस आलंय प्रसाद परोळेकर यांच्याकडून। या बॉलवरती जर षटकार बसला तर 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। 2000 रुपये फलंदाजाला मिळतील षटकार मारला तर। धन्यवाद सर, परंतु गोलंदाजासाठी काय? कारण काय की बऱ्याचदा क्रिकेटचे जे बरेचसे नियम बनवतात आणि क्रिकेटचे जे म्हणजे फलंदाजासाठी पोषक बरेचसे नियम होतात, परंतु यावेळी खरं म्हणजे गोलंदाजासाठी एक म्हणजे खरी परीक्षा असते। बरोबर, कारण फलंदाजाला शिक्षा मिळते या क्रिकेटच्या खेळात बऱ्याचदा। परंतु धन्यवाद सर, बक्षीस लावलं जातंय खेळाडूवर या ठिकाणी मनापासून या ठिकाणी धन्यवाद। शेवटचा चेंडू सामना रोमांचक स्थिती देतोय। 7 धावांची आवश्यकता आणि जर षटकार बसला तर सामना बरोबरीत संपतोय आणि सामना बरोबरीत संपला तर पुन्हा एकदा दोन्ही संघांना या ठिकाणी आठवण करून देतोय की सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे। पहिल्या दिवशी शामोकर पहिल्या दिवशी सुपर ओव्हरचा सामना झाला होता। महालक्ष्मी देवबाग आणि जय गणेश जेबबाईच गोवा या 2 संघादरम्यान, महालक्ष्मी देवबाग आणि जेबबाईच्या 2 संघादरम्यान सामना झाला होता, जो सुपर ओव्हरचा सामना झाला होता आणि तसाच सामना होतोय की शेवटचा चेंडू 7 धावा सामना जिंकण्यासाठी। अगर छक्का लगा तो सुपर ओव्हर का मैच। अच्छी गेंद, बढ़िया गेंद और इसी के साथ एक बिल्कुल लाजवाब मुकाबला जो कि समाप्त होगा। शायद इस परीक्षा में मेरे ख्याल से गेंदबाज पास हो गए समीर। एक अच्छी गेंद, ऐसी स्थिति में मेरे ख्याल से बिल्कुल प्रेशर रहता है, बल्लेबाजी पर प्रेशर रहता है, गेंदबाजी पर प्रेशर रहता है। एक अच्छी गेंद निकाली, एक शायद शानदार बारिश शाहिद की जो कि समाप्त हुई। एक 33 रन बनाए शाहिद ने, शाहिद ने 3 सामने यानंतर गोपाळ भट्टा आपला निर्णय काय व्हायचा आहे? फ्रेंडशिप चेन 1 ब संघाचा करण्यात आला। फ्रेंडशिप चेन 1 ब विरुद्ध जॉमी 11। यानंतर सामना होतो तो फ्रेंडशिप चेन 1 ब विरुद्ध जॉनी 11 या 2 संघादरम्यान। आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सहकारी येत आहेत ते नाना नाईक आणि या ठिकाणी श्याम वाकर। नाना नाईक आणि श्याम वाकर पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत। हे स्पर्धा इथे भरपूर भरवल्या जात आहेत आणि वातावरणच होतंय मालवणमध्ये। पण पूर्वी मला 4 ओळी आठवतात येते, गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे, गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे म्हणजे मोठी धमाल असे। 2 दगडांच्या स्टंपमध्ये वर्ल्ड कपची मजा असे।
बरोबर. ते गल्लीमध्ये क्रिकेट खेळणं हे फार आपल्यासाठी, पिढ्याची बॅट आपण त्यावेळी वापरायचो आणि रबरी चेंडू, आणि त्यावेळी आणखीन एक गंमत असायची, ज्याचा चेंडू, ज्याची बॅट, ज्याचे टर्म्स, त्याची पहिली बॅटिंग. तुम्हाला काय आठवतंय का या बाबतीत? बरोबर, त्यावेळी जत्रेत चेंडू मिळायचे आणि ती मजा पण सर खूप वेगळी होती. परंतु या मंडळाचं खरोखर कौतुक करावं लागेल. धन्यवाद